तो हाय गाइस, मी पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आज आहे ना आशिष पप्पाला सुट्टी आहे, तर त्यांना मला चला कुठेतरी फिरायला घेऊन चला, कारण की भरपूर दिवस झाले कुठे घेऊन नाही गेले. तर चला आता ते कुठे घेऊन जाणार आहे तुम्ही ब्लॉग आमचा पूर्ण पहा, कंटिन्यू करा. चला मग थोड्या वेळाने भेटू. पप्पाने तिथं गाडी लावली गेली, तिथे गाडी लावून आले आणि त्यानंतर आहे ना आशू आणि आशूचे पप्पा असं काहीतरी असं चालवतं. हे बघा, चला कुठं आलो आपण? जागाचं नाव काय? शंभू शहरला होतं. आणि हा फूल वगैरे घेतले मला. चला फूल वगैरे घेऊन घेतले, त्यानंतर दर्शन वगैरे करू. चल त्यानंतर तुम्हाला भेटते. गर्दी नाही काही असं घाबरले मध्ये खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे जास्त काय भेट नाही घेतला. बाहेर आलो. इथं माणसं रे आहे का ना, पाहणं इकडे जागा खूप जास्त गर्दी होती ना, आतमध्ये भरपूर भीड होती. आशू पाय ना मम्मा इकडं. आशू काय करते मग? पप्पाच्या डोक्यात उभे पाहिजे का तशी बसून? हो, हसली मुलगी हसली. चला मग आपण चालू. बाहेर जास्त एवढी भीड नाहीये, पण बाहेर एवढी जास्त भीड नाही, पण आतमध्ये खूप जास्त होती भीड. आपण घरी गेला तर भरपूर टाइम झाला तर थांबून आम्हाला. इथं आशिषला पप्पाची भूक लागली होती, त्यांचं काहीतरी असं जेवण चालू आहे. आशू पास नाही लागले आपल्याकडे. तुला बसायचं का माझ्या गाडीत? बसायचं तुला? पाहिजे लेकर खेळायला, तुला बसायचं का? तुला राग आला. दर्शन वगैरे सगळं झाले, भूक लागली ते जेवायला बसलो. इथं मी अशी पप्पा, मी आमचा डब्बा. तिथे जास्त ऊन लागला ना. तुम्हाला लागत का ऊन? पण डोळ्यावरच यायला लागलं सगळं. चल, इसको होते बच्चे के दर्शन. बच्चा लेके घूमना बहुत कठिन. अहो घ्या ना थोडंसं तुम्ही. बापरे लगेच घ्या ना. माझ्या हातात दिली होती आशूला, थोडं जिने म्हणून चढतच येत नाही त्याला घेऊन, त्यांच्या हातात दिले. हे बघा. आओ आशूला हे मोबाईल घेतलेला आहे, आणि हा मोबाईल कोणी कोणी चालवला आहे मला नक्कीच सांगा. आणि हा आशूचा खूप जास्त थंड लागतं, दाखवला मजाला. कॅमेरा पाहिजे का तुम्हाला? का कॅमेरा पाहिजे? तिकडे गेला बाथरूमला.